सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर न्यूटनला माझा नमस्कार, आडवा डोंगर न्यूटनला माझा नमस्कार। न्यूटन साहेब हे होऊन गेले, सांगितले त्यांनी गतीचे नियम रे, उपयोग केला जगाने साऱ्या आपणही बोध घेऊ रे। जी जी र जी जी र जी जी। जडत्व म्हणजे काय असते, जडत्व म्हणजे काय असते, समजून मजला सांगा हो, समजून मजला सांगा हो। अर्थ तयाचा काय नेमका उकलून मजला सांगा हो। जी जी र जी जी र जी जी। अरे देवेंद्र तू काय करत आहेस? अरे मला पुस्तकाखाली कागद पाहिजे। अरे तेच तर सोपं आहे, ही पुस्तकं अशी उचल आणि हा घे कागद। काय वेळ आहे रे तू, इतकं करण्यापेक्षा ही पुस्तकं मी तुला जेवढं मला वेळ लागतो ना त्याच्या निम्म्या वेळेत मी ते तुला काढून ती कशी काय? अशी। अरे काय गमत आहे, पुस्तकं जागच्या जागी राहिली आणि पान तुझ्या हातामध्ये निघून आले। अरे इस्त गंमत आहे ना। ती कोणती? अरे म्हणजे मी या कागदाला वेग दिला, त्याच्यामुळे ती तो कागद बाहेर आला आणि ह्या पुस्तक त्या गतीला विरोध करतात म्हणून ती जागच्या जागी राहिली। म्हणजेच एखादी वस्तू आपल्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजेच त्वरणाला विरोध करते, या विरोध करण्याच्या वृत्तीला जडत्व म्हणतात। हाच तो जडत्व नियम, आता मला समजला। अरे ही पुस्तक माझी काल इथेच राहिली होती, ती आहे तिथेच आहेत। अरे ती असणारच ना, त्यांना जर कोणी बलच लावलं नाही त्यामुळे ती तशीच असणार, आणि जर बल लावलं असतं तर ती गेली असती। ते कसं काय? अरे म्हणजे असं, हे बघ, या जर मी वस्तूला बल लावलं तर ती दुसरीकडे जातात, आणि जर मी बलच लावलं नाही तर मी तशीच राहतात ती। हा, अरे हा नियम तर आपल्या पाठ्यपुस्तकात पण होता, पण तो मला काहीच कळलं नाही, आता कळालं मला तो कसा काय? बघ, जर वस्तूला बल लावलं तर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, जर त्या वस्तूला बल लावलंच नाही तर ती आहे तिथेच राहते। हा आहे गतिविषयाचा पहिला नियम। स्थिर वस्तू स्थिर राहते, स्थिर वस्तू स्थिर राहते, चल स्थिर गतीने सदा सरळ जाते, चल स्थिर गतीने सदा सरळ जाते। असंतुलित बल हेची, असंतुलित बल हेची, कारण तिच्या स्थितिगती बदलाचे, कारण तिच्या स्थितिगती बदलाचे। बोला हो बाप्पा न्यूटन महाराज की जय। अरे तू असं काय करतोय, तू पायानेच बॉल मारतोय, पण तू काय वेळेस जास्त अंतर जाते, काही वेळेस कमी अंतर जाते, ते कसं काय? अरे सोपय, मी या बॉलला काय करतोय, कमी बल लावतोय, त्यावेळेस तो कमी अंतरावर जातोय, आणि ज्या वेळेस मी या बॉलला जास्त बल लावतोय त्यामुळे तो जास्त अंतरावर जातोय। अरे हा, वस्तुमान आणि वेगाच्या गुणाकारास न्यूटन संवेग म्हणतो। दे अजून एक मी या नियमाविषयी तुला गंमत दाखवतो। या बॉलची, या बॉलचं वस्तुमान एक कमी आहे, या बॉलला मी जर वेग दिला तर तो जास्त अंतर जातो या बॉल पेक्षा, कारण याचं वस्तुमान हे कमी आहे। अरे हाच तर न्यूटनचा गतिविषयकचा दुसरा नियम आहे। संवेग परिवर्तनाचा दर लावलेल्या बलाशी समानुपाती असतो, आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेनेच होते। म्हणजे असं की जर मी या बॉलला या दिशेने जर बल दिले तर तो याच दिशेने जातो। संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तनाचा दर, समानुपाती
प्रयुक्ती बल समानुपाती प्रयुक्ती बल बलाची दिशा ही असे नेहमी बलाची दिशा ही असे नेहमी संवेग परिवर्तन त्याच दिशेने संवेग परिवर्तन त्याच दिशेनी. अरे असे काय करतोय तू? बघ इकडे एक गंमत बघ, मी तुला गंमत दाखवतो. हे बघ, ही गोटी अशी घेतली आणि ती मी अशी मारली. अरे असे काय होते? इकडे बघ, परत एकदा बघ. अरे या गोटीला मारल्यास ही गोटी कशी काय एकटी पुढे येते? अरे जर तीन गोट्या लाईनीशी ठेवल्या आणि एक गोटी अशी मारली असता, पुढे जी पहिल्या ओळीतली गोटी गतिमान बनते आणि मारलेली गोटी स्थिर राहते. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा आहे न्यूटनचा गतिविषयीचा तिसरा नियम. जेव्हा जेव्हा घडे क्रिया जेव्हा जेव्हा घडे क्रिया तेव्हा तेव्हा प्रतिक्रिया तेव्हा तेव्हा प्रतिक्रिया दोन्ही समान मूल्याने दिशामध्ये विरुद्ध त्या दोन्ही समान मूल्याने दिशामध्ये विरुद्ध त्या.